निद्रेना कविले कीर्तनी बसता निद्रेना कविले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुख अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गरजती हरिनामच्या कीर्ती हरिदास गरजती हरिनामच्या कीर्ती लये माझ्या चित्ती नामा म्हणे लये माझ्या चित्ती नामा म्हणे हरिदास गरजती हरिनामच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कामान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा छान लिखून रसिक हो, आतापर्यंत माणिकबाईंच्या संगीतातील मला वाटतं आपण सगळेच प्रकार ऐकले. सगळे त्यातला एक प्रकार राहिला आहे संगीतातला. कोणाला एक आयडिया आहे कुठला प्रकार राहिलाय? खूप अभ्यास झालाय. पण हो, या अतिशय गोड गळ्याच्या सात्विक माणिकताईंनी एक लावणी सुद्धा गायली आहे. खर तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या आवाजातील गोडवा, सात्विकता पाहता त्यांनी लावणी गायली असे चित्र डोळ्यापुढे येणं जरा कठीणच जातं. परंतु गदिमांनी पुढचं पाऊल या चित्रपटासाठी लावणी लिहिली आणि बाबूजींनी संगीतबद्ध केली. ही लावणी पुढे अतिशय लोकप्रिय झाली. कुठली लावणी आहे ही? आता एक्सेप्ट संजोत आणि कोणाला माहिती आहे ही कुठली लावणी आहे? माणिक वर्मांनी गायलेली लावणी कुठली आहे? बऱ्यापैकी लोकप्रिय लावणी आहे. त्या सिनेमातल्याच 3-4 आहेत, पण एक खूप लोकप्रिय झाली. एक 4 ओळी म्हणून दाखवते, जरा वेगळ्या प्रकारचं गाणं म्हणून. भर उन्हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्याची तिन्ही सांज पातुरा. चला दोघ मिळून चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद,
पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद. मंडळी, कार्यक्रमाच्या शेवटी येताना कलाकारांची ओळख करून देते. शेखर पंडितराव, अतुल गोडबोले, यतीन कुलकर्णी, भाग्यश्री लेले, चिन्मय वैद्य, अस्मिता डोंगरे, तबल्यावर साथीला श्रीकांत नवरे, पेटीवर अंजलीताई जोशी आणि एकूण सरे निवेदन मधुरा पटवर्धन आणि मी देवयानी दिवसकर. हे आभार प्रदर्शनात आहे, पण ठीक आहे. साऊंड इंजिनियर मिलिंद पंडित. Otherwise, sound off. माणिकताई अतिशय शिस्तबद्ध. नियम म्हणजे नियम. त्या म्हणतात, शिस्त नसेल तर यश आणि सुखाचा मार्ग बिकट होत जातो. इतरत्र खूप काटकसर करावी, पण कष्टात मात्र थोडी उधळण झाली तरी चालेल. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून याचा अनुभव येतो. गाण्यावर प्रचंड मेहनत, भरपूर रियाज, सुऱ्यांचं नेमकेपण हे त्यांच्या यशाचं गमक आहे. त्यांच्या या कारकिर्दीसाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री, संगीत नाट्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, गदिमा पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार यांनी त्यांना गौरविले. मान सन्मान लाभलेल्या, प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या या गायिकेने तिच्यातील माणूसपण शेवटपर्यंत जपलं. रसिकांकडून मिळालेलं उदंड प्रेम, दाद आणि आशीर्वादही त्यांना तितकेच मोलाचे होते. त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांवर त्या मनापासून प्रेम करायच्या. लाविते मी निरांजन ह्या गाण्यानं आपली दिवाळी पाठ सजवणाऱ्या माणिकताई आयुष्यभर निरांजनाच्या वातीसारख्या तेवत राहिल्या. आणि 10 नोव्हेंबर 1996 नरक चतुर्दशीच्याच दिवशी हे निरांजन कायमचं शांत झालं आणि रसिकांचा हा गाण माणिक काळाच्या पडद्याआड मुक्त झाला. कार्यक्रमाच्या शेवटी आता जे गाणं आपल्यापुढे सादर होणार आहे ते मूळतः चंद्रकंस या रागातील आहे, पण यातील काही ओळी ह्या मालकंस रागातील आहेत. मालकंस राग हा तसा गंभीर प्रवृत्तीचा, पण शुद्धनीच्या वापरामुळे या गाण्यातील भाव उत्कट आणि प्रसन्न झाले. हे गाणं म्हणजे माणिकताईंसारखंच आल्हाददायक लखलखणारं चांदण आहे. या गाण्याचे गीतकार आहेत राजा बढे आणि संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी. चेक चेक.
जपून टाक पाऊल साजनी, जपून टाक पाऊल साजनी, नादतील पैंजणे पैंजणे हसले मनी चांदणे. बोचतील ग फुल जायची, बोचतील ग फुल जायची, तुझी कोमल माया, तुझी कोमल माया. चांदण्यातही सौंदर्या रे, चांदण्यातही सौंदर्या रे, पोळतील ना पाय, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. पानांच्या जाळीत लपूनी चंद्र पाहतो गडी, सांग कुणाच्या भेटीसाठी, सांग कुणाच्या भेटीसाठी, जीव सारखा उडेला, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. हो जरा, हो जरा, हो जरा, हो जरा, हो जरा, हो जरा, बघा की बरी कळू द्या तरी, उमटू द्या वाणी, का आढळले रे उगाच सांगा, आढळले
सुरांनी रसिकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या माणिकताईंना कोटी कोटी प्रणाम. सो मंडळी, बाहेर एवढी चांगली हवा असताना तुम्ही सगळेजण इथे आलात आणि एवढ्या शांतपणे आणि एवढ्या उत्साहाने आमचा कार्यक्रम एन्जॉय केला. सो 2 मिनिटं घेते, मी फार बोलत नाही. या बाजूला जशी मी भाग्यवान आहे की तुम्ही एवढे सगळेजण आलात आमचा कार्यक्रम ऐकायला, तशी या साईडला पण मी भाग्यवान आहे. हे लोक मी जी काही कल्पना आणेन ती अगदी उत्साहाने त्या कल्पनेला पुढे नेतात. शांता शेळकेंची गाणी गाऊया, बरं शांता शेळकेंचा कार्यक्रम केला. माणिक वर्मांची गाणी गाऊया, तेवढ्याच उत्साहाने माणिक वर्मांचा कार्यक्रम पण केला. पुढचा कार्यक्रम मी अजून आत्ता एवढ्यात जाहीर नाही करत आहे, पण तो पण ह्याच्यापेक्षा छान असेल असं एवढं फक्त मी सांगतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये काय म्हणजे मला ओके अस्मिताचंच उदाहरण द्यायचं झालं म्हणजे मी सगळ्यांचीच एक एक खासियत सांगणार आहे की सगळ्यांनी कसा या कार्यक्रमाला पाठिंबा दिला ते. सो श्रीकांत त्याच्या हाताला आज थोडंसं लागलेलं आहे, पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी आज तबला वाजवलेला आहे. अस्मिता थापा टाकत पण गाणं म्हणते. आणि सो इथले हे सगळे लोक आहेत हे तर गाण्यासाठी वेळ काढतायत, पण त्यांच्या बरोबरचे त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांना तो वेळ घालवू देत आहेत, म्हणून त्यांच्यासाठी खास आभार. आणि बाहेरची हवा छान टाकून तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल सुचेतातर्फे फक्कड चहा धन्यवाद आणि लवकरच भेटू. थँक्यू.